जे भारतीय संविधान भुसावळ येथील संगीताताई भांबरे यांना एक स्वयंसेवी गट प्रवर्तक, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, सेविका, एक प्रदेश सचिव संघटक पदावरती त्यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं स्वतःला वाहून घेणारं असं व्यक्तिमत्व भांबरेताईंचं आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे समाजकार्य सुद्धा केलेलं आहे आणि कदाचित या समाजकार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांची निवड केली असावी असं मला वाटतं. त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. ताई, आपलं TV24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. बरं ताई, एक आपल्याला चांगल्या प्रकारची जबाबदारी आपल्याला एक मिळालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचे बंधन आपल्याला आलेले आहे. महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव पदावरती आपली निवड झालेली आहे. तर या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. मला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका संघ महाराष्ट्राचं पद मिळालेले आहे, संघटक सचिव म्हणून. त्याचप्रमाणे मला जळगाव जिल्हाध्यक्ष आणि धुळ्याची सुद्धा जबाबदारी मला दिलेली आहे. तर या पदासाठी मी माझं जे काही नाव वरतीपर्यंत गेलं त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मला या पदाच्या लायक समजले आणि हे पद मला दिलं त्यांनी. बरं ताई, आपण समाजकार्य किती करायला किती वर्ष झाले असतील? केव्हापासून आपण समाजकार्य करत आहात, काय सांगाल? मी 2012 किंवा 13 पासून सामाजिक क्षेत्रात काम करते. मी सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना छोटे मोठे काम करत होती, परंतु आता माझ्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत पदांच्या. मी दक्षता समिती आणि विधी समितीला काम करते. दक्षता समिती आणि विधी समितीला गेल्या 4 किंवा 5 वर्षापासून काम करते आणि नुकतीच माझी कोर्टामध्ये नियुक्ती झालेली आहे PLV म्हणून, अधिकार मित्र म्हणून. आणि त्याचप्रमाणे मी जिल्हा अध्यक्ष महिला मुक्ती मोर्चाची आहे जळगावची. त्यानंतर ग्राहक सेवा मंचाची सुद्धा जिल्हा अध्यक्ष आहे जळगावची मी. अशा आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी पोलीस मित्र प्रदेश अध्यक्ष सुद्धा मी होती. तर अशा अनेक पदं मी भूषवले आहे आणि त्या पदांना न्याय देण्याचे मी खूप प्रयत्न करते आणि मी करत राहावे असं मी बुद्धाचरणी प्रार्थना करते. ताई, आपलं नाव हे आमदारकीसाठी या भुसावळ मतदारसंघासाठी एक चर्चेचा विषय होता आणि आपण आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून वरिष्ठांनी आपली एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या पदावरती, एक भारदस्त पदावरती आपली निवड केलेली आहे आणि एक त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ताई, या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचर मध्ये व्हिजन काय राहणार आहे? आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? माझा मानस म्हणजे आता मला ही जी जबाबदारी दिली आहे पूर्ण महाराष्ट्र फिरून मला आशा वर्करांना आणि गटप्रवर्तक स्वयंसेवी संघांना मदत करायची आहे. ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार याच्यामध्ये होत असतो त्यांना मी म्हणजे माझी जबाबदारी समजून मी त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्यासाठी झटलं पाहिजे. जिथे अन्याय होत असेल तिथे त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. जास्तीत जास्त महिलांना माझा उपयोग हा त्यांच्या कार्यासाठी झाला पाहिजे. त्यांना काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी माझा उपयोग करून घ्यावा त्यांनी, असं मी महिलांना सांगते. आणि आता मी 4 किंवा 5 तारखेपासून पूर्ण आता सध्या तरी जळगाव जिल्हा मी फिरणार आहे. जिथे महिलांना काही समस्या असतील त्याचं निराकरण करण्यासाठी मी त्यांना मदत करणार आहे. माझं विजन हेच असेल की मला आधीपासून वाटत होतं की महिलांसाठी काही करावे, परंतु आता मला हे पद मिळालंय तर माझं विजन मी पूर्ण करेल की महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिरून माझ्या महिलांना, ज्या माझ्या गरीब महिला आहेत, ज्या आशा वर्करांसाठी ज्यांना जॉबची गरज आहे अशा महिलांना माझी मदत व्हावी आणि त्या माध्यमातून मी त्यांना काम करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करेल की त्यांनी गरीब असल्या आशा वर्करांना न्याय मिळावे यासाठी आम्ही जास्तीत जास्त संघटनेचे लोक मिळून आम्ही आशा वर्करांना न्याय मिळवून देऊ, हे मी आज ग्वाही देते आपल्या मुलाखतीमधून. बरं भांबरेताई, आपण एक चांगल्या प्रकारचं आपल्याला पद प्रदान करण्यात आलेलं आहे आणि आपण एक आताच प्रकर्षाने नमूद केलेलं आहे की महिलांसाठी मी ते महिलांवरच्या काही अन्याय अत्याचार होणार आहे त्याला वाचा आपण चांगल्या प्रकारे आपल्या पदाच्या माध्यमातून फोडणार आहात आणि एक चांगल्या प्रकारचं महिलांचं संघटन आपण मजबूत करणार आहात. आपण या निवडीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगाल? संदेश तर हाच देईल मी, आज महिला ही सक्षम आहे. महिला खूप सर्व ठिकाणी महिला शिक्षित आहे. आज मी म्हणेल की घरात न राहता तुम्ही जर शिकलेले आहात, 2 पुस्तकं जर शिकले, बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे
खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते प्राशन केल्यावर नक्कीच गुरगुरणार आहेत. तर आम्ही गुरगुरणार याच्यासाठी आहे की जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे महिलांनी सक्षमपणे उभं राहिले पाहिजे. आज घरात न राहता बाहेर पडलं पाहिजे. शिक्षण जर असेल तर नोकरी केली पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रात जर काम करायचं असेल तर त्यांनी दुर्बल घटकांना मदत केली पाहिजे. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे वाचा फोडा. तिथे संघटना आणि कोणी राजकीय क्षेत्रात असेल तर राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांना व गरीब दुबळ्या लोकांना अन्याय होत असेल तर तिथे तुम्ही त्यांना मदत करा. आणि महिलांना सांगू इच्छिते की शिक्षण जर केलं आहे तर तुम्ही घराच्या बाहेर पडा. आपण घरापुरता धुणं भांडी न करता समाजामध्ये सुद्धा बाहेर पडा. आपण समाजाचं सुद्धा काही घेणं आहोत. फक्त घेणंच आहोत एवढं नाही, देणं सुद्धा आहोत. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही शिक्षित असाल तर समाजासाठी तुम्ही कार्य करा. घराच्या बाहेर पडा आणि गरीब दुबळ्या लोकांना, अशिक्षित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे करा. हेच कामाचे मी महिलांना एवढंच सांगेल की महिलांनो, आपल्यात जर क्षमता आहे तर काम करा आणि सर्व घटकातील महिलांमध्ये जाऊन आपलं स्वतःच सक्षम नारीपणा हे सिद्ध करून दाखवा तुम्ही. कोणी आपल्याला कमजोर म्हटलं नाही पाहिजे. नारी ही कमजोर नसतेच. कारण की नारी ही घर सांभाळणारी असते, माता असते, भगिनी असते, कोणाची पत्नी असते, आई असते. तर नारीला हे धरतीचं रूप मानलं गेलेलं आहे. तर धरती माता खूप सक्षम आहे. जो एवढ्या लोकांचा बोजा जी सांभाळते, तर ही नारी एका घराचा बोजा न सांभाळता सामाजिक क्षेत्रात जाऊन सुद्धा बाहेर आपलं कर्तृत्व दाखवू शकते. तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? या निवडीचं श्रेय म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे राज्याचे गटप्रवर्तक अध्यक्ष M.A. पाटील सर आणि तसंच सरचिटणीस भगवान दवणे सर, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आमचे काही जेवढे पदाधिकारी आहेत, निलेश दातेखेडे सर, श्रीमती रश्मी म्हात्रे आणि राजेश सिंह, त्याचप्रमाणे हे पूर्ण आमची यादीच आहे. या यादीमध्ये 11 लोकांची नावं आहेत महाराष्ट्राचे, त्यात 12वं नाव माझं आहे. तर या यादीमध्ये 12वं नाव माझं आहे की मी धन्यता व्यक्त करते की त्या लोकांनी माझीवाली, महाराष्ट्राच्या लोकांनी माझीवाली दखल घेतली आणि मला पात्र समजलं की त्यांनी महाराष्ट्र लेवलवरती मी काम करावं. माझी तर एवढीच इच्छा आहे की मी बहुजन समाजाच्या मध्ये जास्तीत जास्त महिलांनी आपलं काम करावे आणि सक्षम नारीत्व हे सिद्ध करावे. तर या अध्यक्ष या जे पद काही मला दिलं आहे, मी या सर्व महाराष्ट्र लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांना मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. आणि आशा वर्करांना सुद्धा माझा धन्यवाद की त्या महिलांनी माझं नाव सुचवलं की आम्हाला भांबरेताई महाराष्ट्रासाठी किंवा जळगाव जिल्ह्यासाठी काम करण्यासाठी हवे आहात. त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करते आणि मी माझ्या कामाचं लवकरात लवकर मीटिंग्स वगैरे घेऊन कामाची सुरुवात करणार आहे. एक मी सांगू इच्छिते की हे जे काही मी काम करते समाजासाठी, याच्यात मोठा श्रेयाचा वाटा म्हणजे माझे मिस्टर राजेंद्र भांबरे. हे रेल्वेमध्ये नाशिकला प्रबंधक आहेत, स्टेशन मास्टर आहे सिनियर. आणि तसंच माझे मुलं सागर, पवन, रश्मी, माझे जावई बापू, यांना सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करते की ह्या लोकांनी मला हमेशा सपोर्ट केलेला आहे. मला घरातूनच जास्त सपोर्ट असल्यामुळे मी बाहेर पडून काम करू इच्छिते. तर प्रत्येक महिलेला घरातून सपोर्ट असलाच पाहिजे अशी मी विनंती करते बंधू भगिनींना की घरातून एखादी महिला जर कार्य करत असेल तर तिला नक्कीच सपोर्ट करा, जेणेकरून ती बाहेर जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करेल. तेच मी सांगू इच्छिते की माझ्या घरातला, माझ्या परिवाराचा मला खूप सपोर्ट आहे. त्यामुळेच मी आज समाजामध्ये तळागाळातील लोकांसाठी काम करू इच्छिते. तर धन्यवाद मी माझ्या परिवारासाठी करते आणि धन्यवाद हो. ताई, एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल आणि एक चांगल्या प्रकारे एक मूलमंत्र दिलेला आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारे महिलांच्या मध्ये समरस होऊन एक चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करणार आहात, एक चांगल्या प्रकारची संजीवनी ते त्यांना देणार आहात आणि आमच्यासाठी एक सार्थ अभिमानच राहील. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी भांबरेताईंनी मागलेली आहे. देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. आपल्या TV 24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.